नाम पाठे मोक्ष पाविजे तत्वता, अनिकते आता साधन नाही। नाम पाठ सार, नाम पाठ सार, न करी विचार अनिक दुजा। जनार्दनाचा एका नाम पाठ गाये, जनार्दनाचा एका नाम पाठ गाये। आदरे नाचत आहे संता पुढे, नाम पाठ सार, नाम पाठ सार, न करी विचार अनिक तुझा। विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये। यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, सर्वज्ञ सर्व गुण संपन्न सर्व शक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय, त्या भगवंताची कृपा असीम महाराष्ट्रावर। देशाला मिळून राष्ट्र म्हणतात, एवढ्या मधल्या गाभ्याला महाराष्ट्र म्हणतात। देवाचा अवतार जिथं होतो त्याला देवभूमी म्हणतात। पण सर्व सुखाचा आगर असून सुद्धा त्या भगवंताला सुख मिळत नव्हतं त्याच्या देवभूमीमध्ये, म्हणून तो भगवान संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये आला। म्हणून शब्द आहे, संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची। देवाला देवाचं सुख मिळत नाही, कारण नियम आहे, भोगता भोग्य वस्तूपासून वेगळा असावं लागतं। जळन खाती जळा वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा तेने गोडी निवडेली। भोगता भोग्य वस्तूपासून वेगळा असावा लागतो। पेढ्याचं सुख पेड्याला नाही, खाणाऱ्याला। पाण्याला तहान लागली, पाणी कुठं जाणार? जगाची तहान भागवण्याचं काम पाण्याचे, पण पाण्याला तहान लागल्यावर ज्या झाडाला फळं येते झाडाला त्या फळाचा उपयोग नाही, खाणाऱ्याला फळाचा उपयोग। तसं देवाच्या सर्व सुख नामदेव एका संतांनी सांगितलंय असं नाही। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शांगळधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार। सर्व सुखाचा आगर तो हा उभा विटेवर। आणि त्या भगवंतानं कारण परत्वे दुष्टाला मारण्याकरता सज्जनाला सांभाळण्याकरता अवतार घेतले। घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी। आणि त्या भक्त मंडळीच्या मनाप्रमाणे जेने जेने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंतानं एको ब्रह्म सर्वभूतेषु मूढा, एकच परमात्मा, एकम एवम अद्वितीयम नेनानास्ति किंचन। पण त्यानं कारण परत्वे शिवाचा अवतार घेतला, त्यानं कारण परत्वे विष्णूचा अवतार घेतला, त्यांनी कारण परत्वे गणपतीचा अवतार घेतला, त्यांनी कारण परत्वे जगदंबा आई भवानी साक्षात्कार खडेश्वरी त्या देवीचा अवतार घेतला। महिषासूर नावाच्या दुष्टाला मारण्याकरता। कोणता महिषासूर? आपण पोथी पुराणामध्ये वाचत असताल, पहिली देवी होऊन गेली तिनं महिषासूर। प्रत्येकाच्या मागे एक महिषासूर लागलाय बरं का। त्याला आमच्या संतांनी मोह महिषासूर म्हटलंय। आणि मोह माणसाला दुःख देत असतो। सगळ्या जगाचा जर विचार केला, काही माणसं म्हणतील आल्याबरोबर एकतर महाराज उशीर आला, महाराज काय सांगू, आमच्या
मला वाटतं तुम्हा दोघांची जितके फोन झाले महाराजाबद्दल, कारण माझं कार्यक्रम म्हणलं 50% लोक तर अगोदरच म्हणतात कोणाचा आहे, उखळी करता येत नाही. आमचे ढोक महाराज, नामदेव शास्त्री, संस्थेतले पदाधिकारी ते म्हणत असते. दशरथे महाराज सुद्धा म्हणतात उखळी करायचा कार्यक्रम आहे का. आमचे अंकुश महाराज म्हणतात ते मॅच आहे का बघा. ते मॅच असला की केवढाही कार्यक्रम उखळीकर सोडून देते. महाराज सोडून देतो, पण त्याच्याही पाठीमाग एका मुलगी बघायला गेल्यावर नापास करायची काय गरज आहे. त्याला लग्न करायचंय ना म्हणूनच मुलगी बघायला आलाय ना. मग त्याला नाही पटल्यावर मुलगी जर लांब सडक केस, भव्य कपाळ, गोरापान रंग, धनुष्याकृती भुवया, मोठमोठे पाणीदार डोळे, चाफे कळीसारखं नाक, गुळवाच्या पाकळीसारखे होठ, महाराज कंबू कंठन, गोरी पान, दिसायला सुंदर, पाहिलिया वेध लावी. बघितलं की कोणालाही वाटाव, बिन लग्नाच्या नाही लग्न झालेल्याला वाटाव. गडबड केली उगच आपण. जरा थोडा दम ठेवला असतो तर ही मिळाली असती. माणसाचं गाडीचं मोबाईलचं सारखंच आहे बरं का. गाडी घेत दुसऱ्याची चांगली बघितली की ही उगच घेतली नाही म्हणले. सगळे म्हणले ही चांगली, तिच्यापेक्षा चांगली, तिच्यापेक्षा चांगली. मोबाईल बघितला इतकोसा असला की टुई टुई वाजत आहे, आणि दुसरा बघितला की हे घेतला असता तर जाऊ द्यायचे पैसे, पुन्हा पुन्हा होत असते का. तसं माणूस म्हणत महाराज, एक सारिता तो पुढे उभे एक. कारण तुम्हाला सुख मिळवण्याकरता याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल, हे केल्यावर सुख मिळेल. तसं मलाही वाटतंय. कार्यक्रम तर घेतलाय ना, आणि माझं नशीबच असं आहे, मै देर करता नाही देर हो जाती है. मी उशीर करीत नाही महाराज, खोटं नाही. शाळेत शिकत असताना उशिरा, संस्थेत उठत असताना उशिरा. मोठे बुवानी, वैद्य पांडुरंग बुवानी, मधुकर बुवा संदान, विठ्ठल बुवा घुले, भाऊसाहेब यांनी, अरे तिकडं पाठ चालू झाला, अजून अंघोळ नाही तुझी, उठ. मग उठायचं. आता निनांदीला 17 बुद्धी फुटलं कपाळ. उशीर झाल्यावर तेवढ्या थंडीचे आळंदीत आंघोळ. मग लगेच म्हणायचं बापरे लय पोट दुखायला, झोप झोप झोप. मग आता मला सांगाय गणेश महाराज, माझं पोट दुखायलंय म्हणल्यावर मी झोपून राहिलो, प्रार्थनेला उठलो नाही, पाठाला गेलो नाही, जेवायला पंक्तीला हजर राहिलं का पोट. त्याचं कारण एक आहे, पाठाचा अभ्यास करण्याकरता तिथं कष्ट लागतात महाराज. अभ्यास अभ्यास. आणि लक्षात ठेवा, असाध्य ते साध्य करिता सायास, आणि कारण अभ्यास तुका म्हणे. महाराज तुम्हाला मृदंग वाजवत असताना उग असं केलं की बोल आले का, सम कळाली का. तुम्ही गायन करत असताना आरोह अवरोह, संवादी विवादी, मग हे जे घेतलं तुम्ही, हे जे शिकला, हे कष्ट करूनच आला असेल ना. का तुम्ही नुसते बोट फिरविले की लगेच स्वर आला, की लगेच ताल आला का, लगेच राग कळाला का. नाही महाराज, याला अभ्यासच करावा लागतो. महाराज सगळ्या जगाकडं बघितलं, सगळेच अभ्यास करते, मग सगळेच काय. माझ्या माऊलीची भाषा, अस्थेच्या महापुरी रिगतात कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला लेगे. परीक्षा देणारे भरपूर आहेत, परीक्षा घेणारे भरपूर आहेत, पण पहिल्या नंबर मध्ये किती येतात, सगळेच येतात का. नाही. तसं आमच्याही वडिलाला वाटायचं एकुलतं एक आहे. आणि तुम्हाला कल्पना नसेल, हात जोडून विनंती करून सांगतो, कुणाला राग येऊ देऊ नका. एकुलती एक लेकरं बिलिंदरच असतात. खोटं वाटत असलं तर माझ्याकडे बघा.
महाराज संस्थेत शिकत असताना मी मोठे बुवाकडून सिनेमा बघायला पैसे घेत होतो. याच्यापेक्षा बदमाश कोण असत? पण आमच्या गणेशानंद महाराजांनी विचार केला, इकडच्या बाजूला खडेश्वरी देवीच्या पुढे आज नवरात्राची समाप्ती, उद्या दशहरा, उद्या रावण मारलेला आहे. दशानन 10 मुंडक्याचा. आम्हाला सुद्धा रावण मारायचा आहे. राम आपल्या जवळ आहे, पण रावण आपल्याला कळत नाही. काम नावाचा रावण आहे, तो मारायचा आहे. काम पूर्ण झाला की लोभ वाढतो, काम अपूर्ण झाला की क्रोध वाढतो. म्हणजे मूळ कुठापासून आहे? कामापासून. कामानं सगळ्याला दुःख दिलेलं आहे, दुसऱ्यानं सांगून उपयोग नाही. आमच्या नाथ महाराजांना किती सुंदर सांगितले भारुणामध्ये. कामाजी कोतवाली आणि नारिले बहुतासी, हरिहराची अप्रूपे तो भय नाही त्यासी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी, जोहार माय बाप जोहार म्हणवी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार म्हणवी काया पुरीचा. अरे यांच्या करता एकदा टाळी वाजव. कधीही महाराज गुणाला शाबासकी दिली की गुणवान माणसं जास्त होती. चांगल्या गोष्टीला माणसं शाबासकी देईनच, शाबासकी द्यायला तयार नाही. चांगल्या गोष्टीला, वाईट गोष्टीला मात्र काही माणसं म्हणतील चांगलं आणि वाईट कसं का असं न करता ना. नाही महाराज, चांगल्याला शाबासकी दिली की माणसं चांगले होतात, आणि वाईटाला शाबासकी दिली. एक जण म्हणला कमाल आहे, 15 दिवसामध्ये बाप मेल्यावर 15 दिवसामध्ये 50 एकर जमीन खल्लास केली. सुरेखा पुणेकरांना नाचवेल, दारू पेली, मटण खाल्ले, खल्लास केले पैसे. 13व्या दिवसाला महाराज काही ठेवलं नाही, 50 एकर जमीन. शाबासकी देईल का कोणी? शून्यातून ज्यानं विश्व निर्माण केलं. मग माणसं म्हणतात महाराज पोटाला भाकर नव्हती, भीक मागून खात होतो, अंगाला कपडा नव्हता, रस्त्यावर झोपत होतो, कोणी कुत्र विचारित नव्हतं. पण पहिल्या जन्मामध्ये काहीतरी पुण्यकर्म केल्यामुळं आता गाडी, बंगला, मोटर, गाडी, लेकरं, बाळ, बायको, सगळा आनंद आहे. बघा, पूर्वजन्मे सुकृते थोर केली. हे मी म्हणतो का तुम्ही म्हणता का? नाही, ज्ञानोबराय म्हणतात. पहिल्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य केलं आणि त्यांनी मग महाराज अरे भिक्षा मागू दिली नाही, आळंदीमध्ये खापर मिळू दिलं नाही. कधी नव्हे ते निवृत्तीनाथ महाराजानं मुक्ताबाईला सांगितले, मुक्ताई मांडे खाऊ वाटलेले. दादा काही हरकत नाही, मांडे भाजण्याकरता खापर पाहिजे. त्या कुंभाराच्या इथं गेले, विसोबा खेच सावकार होते ना, त्या संन्याशाच्या लेकराला जर दिले खापर, तुझा धंदाच बंद करेल, काढ माझे पैसे. त्याला कळत असून सुद्धा बाई माझ्या करता खापर देऊ शकत नाही. त्या सावकारानं दमदाटी केली, डोळ्याला पाणी आलं. माझ्या दादानं कधी नाही ते मांडे खायला सांगितले, मांडे आवडीनं खायचे. करून घेतलं असतं कोंड्याचा मांडा, पण खापर मिळालं नाही. मुक्ताबाईच्या डोळ्याचं पाणी बघितलं आणि ज्ञानोबराय म्हणले रडायचं नाही. आपल्या मायबापानं लेकरानं रडू नये म्हणून आत्महत्या केली. प्रयागमध्ये देह अर्पण केला विठ्ठल पंतानं, रुक्मिणीनं. सगळ्या शास्त्रकारानं सांगितलं, संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला, तुम्हाला दोष आहे.
पाप्याचे लेकरं, संन्याशाचे लेकरं म्हणून त्यांची मुंज होत नाही. महाराज, आज त्या ज्ञानोबारायचं नाव घेतल्याशिवाय जगातला माणूस शुद्धीवर येत नाही. हे ज्ञानोबारायनं कमवलं. राग येऊ देऊ नका. एक सांगू का? ज्ञानोबाराय, तुकोबाराय सारखा आपल्याला समाजानं त्रास दिला असता, समाजानं दुःख दिलं असतं, समाजानं अपमान केला असता, समाजानं जगू दिलं नसतं, तर दोन्हीपैकी आपण एक काम केलं असतं. एकतर ताकद असती तर समोरच्याला खलास केला असतं, जेलमध्ये का जाईना. नाही तर सहन होत नाही, बळीविणी शक्ती बोलू नये, घ्या आत्महत्या करा, मरून जा, कशाला जगाला तोंड दाखवा. असा विचार केला ज्ञानोबारायनं. ताटी लावून बसले, मरायचं. लोक आपलं तोंड बघत नाहीत, मरायचं. मुक्ताबाईनं महाराज 14च अभंगाचे ताटीचे अभंग गायले. ज्ञानोबारायाला उपदेश केला मुक्ताबाईनं. मुक्ताबाई चैतन्य शक्ती, आदि शक्ती मुक्ताबाई, दासी जणी लागे आई. महाराज, त्या मुक्ताबाईच्या डोळ्याला पाणी आल्याबरोबर त्यानं सांगितलं, मांडेच भाजायचेत ना, माझ्या पाठीवर भाज. आता आपल्या पाठीवर मांडे भाजले तर मांडे पाठीला चिटकत येईल ना. मग त्यांच्याच पाठीवर का भाजले? योगी होते. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. कुत्र्यानं कुत्र्यासारखं भुंकलं, त्याचा स्वभाव. माणसानं कुत्र्याला चावलं, बातमी. कुत्र्यानं माणसाला चावल्यावर बातमी नाही, चावतच असते, कुत्रच आहे. पण माणूस जर कुत्र्याला चावलं तर कमाल आहे. माणूस आहे का कुत्र आहे? कुत्र सुद्धा हुशार आहे महाराज. मी एवढं समजू नका. कीर्तन संपलं, तुम्ही जेवण फराळ करून निघाल्याबरोबर रस्त्याचे कुत्रे भुंकतेत न, मायमावले भुंकतेत न कुत्रे. माझ्याकडं कार्यक्रम होता, त्या दिवशीचं रात्रीचं कीर्तन दीप उत्सव, आणि दुसऱ्या दिवशीचं काल्याचं कीर्तन. मी कीर्तन करून झोपलो. माणसं निघाल्यावर कुत्रे भुंकू लागले. म्हणलं काय कमाल आहे, गावातले लोक का उगाच भुंकत येत महाराज. गाडीच्या मागं पळतेत, मोटरसायकलच्या मागं पळतेत. झोपेतून उठून लघवीला गेलो तर एक फुल पेल्यालं सप्तेन कीर्तन भजन महाराजन गर्दाच गर्दा. मी म्हणलं हे इतकं गर्दा करायला याला कुत्र चावतंय. कीर्तन भजन ऐकणाऱ्याला भुकतंय तर हे दारू पिऊन हे चावतंय. मी असं करून बघितलं, वरच्या गच्चीवरून कुत्र झोपलेलं होतं. हे तेवढा मोठा रोड लेजिम खळीत निघालं, टोल असं करीत निघालं. मी म्हणलं कुत्र्याच्या शेपटावर पाय पडला की कुत्र चावतंय. पण कमाल बघा, पाय कुत्र्याच्या शेपटावर पडला, कुत्र चावलं नाही. काय केलं? पळालं कुत्र. महाराज, मी जरा विचित्र महाराज आहे बरं का, यांच्यासारखा महात्मा नाही. मी जरा विचित्र म्हणजे मी त्या कुत्र्याला बोललो, अंकुश महाराज, त्या कुत्र्याला म्हणलं असा कसा आहे सर कुत्र्या. आता कुत्रच होतं, मग कुत्र्याला काय रावसाहेब म्हणू का? हा, असा कसा आहेच म्हणलं. कीर्तन भजनाला गेलेल्या माणसाला भुंकतोस म्हणलं, आणि हे पिदकड्यानं पाय दिला तुझ्या शेपटावर, का चावला नाहीस? ते कुत्र म्हणलं, दादा तुम्हाला लक्षात नाही, तसले घाणीला तोंड लावित नाही म्हणलं मी. महाराज, ही भाषा आमच्या नांदेडकडे हदगावला गाजविली. कीर्तनातच लोक म्हणले कुत्र्यापेक्षा जास्त आपल्याला म्हणायले पिदकड्याला नवरात्रेकडे माळ घालायची. 42 तरुणांनी माळा घातल्या महाराज. गावातली दारूच बंद झाली. कोण म्हणतं माणसाला कळत नाही, कळाल्या. ठेच लागली, दुःख झालं की माणसाला कळतं. दुःखाशिवाय माणूस शहाणा होत नाही. दुःख झाल्याशिवाय संत होत नाही. दुःख झाल्याशिवाय वाईट कळत नाही. महाराज, आम्हाला काय वाईट,
ते तुम्ही पोथ्यान पुराण शास्त्र सांगणारे सुकृतन दुष्कृतन पापन पुण्यन विहितन निषिद्धन कोण म्हणतं कळत नाही, कोण म्हणतं कळत नाही. जनावराला कळतं. माळ्यानी आपल्या शेतामध्ये तंबाखू लावली. कर्दळीच्या पानासारखे केळीच्या पानासारखे हिरवेगार पानं, गाढव त्याच्यातून जाऊ द्या, शिळी जाऊ द्या, त्या हिरव्यागार पानाला तोंड लावत नाही महाराज. पंचपक्वान्नाचं जेवण करू द्या, ढेकर देते, गुलाबजामुन बासुंदी पुरी भजे, क्या बात आहे. तितकं खाल्ल्यावर ढेकर देऊन म्हणत काढा. हात पसरतय ना तमा, माझ्याकडे होती हो, पुढी संपली, काढा. त्याला कळत नाही तंबाखू वाईट आहे. बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट आहे कळत नाही. बिडी ओढणारा तरुण आहे तोपर्यंत त्याच्या छातीचं खोकं झालेलं नसतंय. 40 वर्षाच्या पुढे त्याला बेंडके पडतील आणि ते साधं खोकलत नाही महाराज. सगळे माणसं झोपली की खोकलत आहे आणि एकदम खोकलत नाही. आंबट तेलगट तळीव खाल्ल्यावर ती लवंगी फटाके इतकंच. पण ते खोकलतंय ना बिड्या ओढून गांजा ओढून, मग ते असं केलं. बघणाऱ्याला सोडून द्या, ऐकणाऱ्याला कळतंय. टाकला छटाकाचा, 1.5 छटाकाचा हिरवा गार घट्टच्या घट्ट बेंडका टाकला. बरं ज्याच्या तोंडातून पडला ते तरी खुश होतंय का? असं करतंय. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडं. डॉक्टरनं नाडी बघितली, नख बघितले, डोळे बघितले, जीभ बघितली, स्टेथोस्कोप लावलं, श्वास घ्या श्वास सोडा. काय होते? खोकला येते, फासळ्या दुखायल्यात, रात्रभर झोप नाही, खोकला. बिडी वाटता हो, तंबाखू खात हो, गुटखा खाता हो, गांजा वाटत हो, हे सोडावं लागल. ते डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब बिडी नाही ओढली की संडासच होत नाही, चहा नाही प्याला की डोकंच जड पडतंय, मटण नाही खाल्ली की हातपायाचा घळाटाच होतोय, दारू नाही पेली की टेन्शनच येतंय, थरथरी सुटते. मग त्यांना कळत नाही. बिडीचं सोडा, तंबाखूचा सोडा हे साधी साधी व्यसने. बिडी जर चांगली असती तर घरच्या मालकानं वडायची सुरुवात केल्याबरोबर सांग, तोंड धुतले सगळ्यांना, बैठकीत या, घ्या एक एक बिडी आणि वडा. जसं अभ्यास करायला सांगतात तसं वडायला सांगितलं असतं ना. बरं कोणी शिकवलंय का? कधीही लक्षात ठेवा, शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय दुःख देणारे, हे माहित नाहीत का? अरे आपण शेतकरी, धान पेरावं लागतं, तणकट आपोआप येते. एक जण म्हणला, कमाल आहे, आम्ही काहीच केलं नाही ना, आमच्या शेतामध्ये द्राक्षच लागली, केळीच आले. चांगली गोष्ट अंकुश महाराज शिकावीच लागते, वाईट गोष्ट आपोआप येते. कुठंतरी लिहिलंय का हो तंबाखू अशी खावी? डाव्या हाताच्या तळभागामध्ये 1 मिलीग्राम तंबाखू घ्यावी, उजव्या हाताच्या नखानं पहिल्या बोटानं 1/8 मिलीग्राम चुना लावावा, 2 बोटानं चोळून चोळून 2 वेळेस थापून 3 बोटाची किंवा 4 बोटाची चिमूट घेऊन ओठामध्ये किंवा दाढेमध्ये ठेवावी. तेही 30 वेळेस पिळी पिळी थुकल्यानंतर बोट काढून तो चौथा काढून टाकावा. लिहिलंय कुठं? बरोबर तुम्हाला अ आ इ ई लहानपासून शिकावं लागलं ना, 1 2 शिकावं लागले ना बरोबर. आपण शिकलेले माणसं ऑक्सिजन कसा तयार करावा, पोटॅशियम परमॅनेट एका प्रयोग नळीमध्ये घ्या, तिला 2 छिद्राचं भुज बसवा, एका छिद्रावाटे पाण्यामध्ये, उकड्या पाण्यामध्ये वायू पात्र सोडा, दुसऱ्यानं आणि ती स्टँडला लावून तिला
45 फॅरनहीट उष्णता दिली मेणबत्तीनं की वायूमध्ये, त्या वायू पात्रामध्ये, उपड्या वायू पात्रामध्ये ठेवलेल्या प्रयोग नळीमध्ये ऑक्सिजन येतो. मग हे दारू पेनच कसले माणसं देवाला न मानणारी, हिंदूचेच नाही मुसलमानाचे ख्रिश्चनाचे असू द्या, त्यांना गिलास दिला की असं गिलासाला गिलास लावते तर, आणि एकदम पित नाहीत बरं का. आपण वारकरी जेवायला वाढल्यावर पंक्तीला पाणी फिरवतो ना, ते सुद्धा माणसं. आता परळीमध्ये माझे दोस्त आहे दारू पिणारे, मटण खाणारे, मी असं वर काय करतो, बाबा आपण कसं देवाला अर्पण, म्हणजे देवालाही गुंतवितात तुम्ही हो. गांजा वाढणारे आमचे पांडुरंग महाराज वैद्य सांगत होते, बम बोले टिकड़ी वाले कैलाश के राजा, चिलिम भराय ताजा, दम लगाने आजा. मग पहिला नंबर चिलिमीचा कोणाला असतो? चिलीम ओढत असताना वर जाळ लागला पाहिजे. त्याचा मालक म्हणून तो पहिला तुम्हाला मान नाही महाराज. हे वाईट गोष्ट माणसाला कळत असून, वाईट गोष्ट दुःख देत असून हे मी म्हणत नाही. आम्हाला दुःख झाल्याबरोबर आपण काय म्हणतो, पहिलं आमचं काही चुकलं असेल म्हणून देवाने हे दुःख दिले. हे संत महात्मे सांगतात, पूर्वजन्मी पाप केले ते मी बहु विस्तारे. पहिलं केलेलं पाप संपवण्याकरता आलो. अगा कर्मी जै उरावे तै ती सुखदुःखी यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म संपवण्याकरता, पाप संपवण्याकरता हे जंक्शन आहे माणसाचं. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. कुणीकडे जायचंय हे जंक्शन आहे. माणूसच व्हायचंय, संत व्हायचंय, देव व्हायचंय, जनावर व्हायचंय, कोण व्हायचंय तुम्हाला? या जंक्शनातून कोणत्या गाड्यामध्ये तुम्हाला बसायचंय, ते तुमचं तिकीट कोणतं आहे ते बघा, आणि त्या गाडीमध्ये तुम्हाला ते प्रवास करावा लागेल. हे जन्माला येतात दुःख सहन करून आणि पुन्हा देव होतात. सांगा देव का न होती, निर्जीव चालविल्या भिंती. चमत्कार जे देवानं चमत्कार केले ते संतांनी चमत्कार केले, बोलून नाही. तैसे संत जगी क्रिया करुणी दावी त्यांगी. तुका म्हणे करुणी दावीन त्याचे पाय माझे जीवी. महाराज अशा ओसाड ठिकाण्यामध्ये खडेश्वरी देवीच्या दरबारामध्ये आमच्या महाराजानं हा दिव्य भव्य अपूर्व असा सोहळा. अरे गावातल्या गावात भजनाला कीर्तनाला येत नाही कोणी, वाजायले काय, भजने भजन करीत असतील. रस्त्याने येताना बघितलं आमच्या माय मावल्या लेकरा सहित येत होत्या. का? चांगला माल असल्यावर माणूस लांब जाते. तुम्हाला गावातल्या गावात कपड्याचे दुकान आहेत ना, मग साड्या जास्त घ्यायच्या, तुम्ही का सुरतला जाता? चादरी घ्यायच्यात का सोलापूरला जाता? तर माहित आहे तिथं माल भरपूर आहे, आपल्याला निवडून घेता येईल. उगं डोळे झाकून पूर्वीच्या काळात मायबाप लग्न ठरवित होते आणि पोरं उभा राहत होते, हे उद्या कुठं जाऊ नको रे, उद्या तुझा हळद लावायची लग्न आहे. ते पोरग म्हणत नव्हतं, मी बघितलीच नाही, मी कशी कबूल करू, गुपचूप उभा राहत होतं जुन्या काळात. आताच म्हातारी वेगळंच बघते, पोरं वेगळेच बघते, बाया वेगळंच बघतात. माय हाताखाली सून नांदायची, कशी येती उभा धिंगाणा, संक्रांतीचा अवतार बघते एकीकडं, चलते एकीकडं, कहीं पे निगाहीन कहीं पे निशाणा. मग पोरग बघत आहे चेहरा. जुनी माणसं काय बघत होते स्वामीजी? मुलीला पाय धुवून यायला लावायचे, तिच्या पायाचे ठसे बघायचे. तिच्या पायाचे ठसे जमिनीवर जर व्यवस्थित उमटले तर चांगला पायगुणही घरात घर पण राहील. नाही तर आमच्या तुकोबारायच्या गाथ्यात आहे, सकाळी उठून वेगळं निघाले, वेगळं निघून संसार बघा. लगेच मायबापाला सोडून, मायबापाला नाही सांभाळणं होत. नाही महाराज, हे तिच्या पायगुणावर, आणि ते पायगुण तिच्या कर्माचे.
कर्म पापात्मक केलं की दुःख भोगावंच लागते, तुम्हाला मला नाही, देवाला सुद्धा. परियसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाली सगर, भिल्ले विंधिले शारंगर, झाला पुरंदर सहस्र नाही. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. कर्माते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा बेन. काही लोक म्हणले महाराज प्रत्येकालाच आपलं आपलं कर्म सुख दुःख भोगावं लागतं. शब्द आहे का? सुख दुःख जीव भोग पावे. त्यांनी तुकोबाराला आशीर्वाद द्या म्हणल्यावर काय दिला त्यांनी? कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन आशीर्वाद. मेरी उमर तुम्ही लगी. महाराज कीर्तनामध्ये जर काय असेल तर कीर्तनामध्ये भजन महत्वाचं आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण, आणि भजनानं देव सुखी होतो. आम्हा आवडे नाम घेता तूही पिता संतोष. मर्यादा पुरुषोत्तम परमात्म्याला गादीवर बसायच्या वेळेस वनवासाला जावं लागलं. कर्म. वृंदा नावाच्या महान पतिव्रतीनं शाप दिला, कर्मे दशरथ वियोगे मेला. देवाचा बाप आहे आणि माझ्या पदरचं नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेव, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अजा मेळानं शेवटच्या काळात नाम जप केला आणि एवढा पापाचा राशी असलेला अजामेळ पाप राशी, पण त्याच्याकरता देवानं विमान, त्यासाठी विमान पाठवले. आणि देवाचा बाप राम राम म्हणून मेला. माझ्या पदरचं नाही, ज्ञानोबाराय सांगतात, प्राण जाता बोभाईला पतन तया दशरथा. राम राम म्हणून देह सुटला, त्या दशरथ राजाला पतन. महाराज रावणाला साधं समजू नका. रावणाची महती जर तुम्हाला कळायची असेल, रावण ब्राह्मण कुलातला होता, ब्रह्मदेवाचा पंतू होता. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी, त्या पुलस्तीचं लग्न झाल्यावर त्याला मुलगा झाला, त्याचं नाव विश्रवा. विश्रव्यानं सूर्यवंशातल्या एडविडा नावाच्या मुलीबरोबर लग्न केलं, त्याला मुलगा झाला कुबेर. त्यानं शंकराची आराधना करून धनाची मालकी मागितली. देह हे काळाचे, धन कुबेराचे. त्याच्यापेक्षा कैकसी नावाची शिवोपासना करणारी, शिवाचा सोमवार प्रदोष आणि शिवरात्र करणारी, तिच्याबरोबर त्या विश्राव्यानं लग्न केलं. 5 लेकरं झाली. रावण, कुंभकर्ण, विभीषण, त्रिजटा आणि त्राटिका. एवढा हुशार होता रावण. 4 वेदाचं ज्ञान कमवून त्यांनी वेदाच्या चिंतनावर 33 कोटी देवाला लंकेमध्ये कामाला लावलं होतं. त्याचं आयुष्य 14 चौकड्याचं. एक चौकडी कळाली का? कृत, त्रेता, द्वापार आणि कली एक चौकडी. अशा 14 चौकड्या जायच्या. 14 वेळेस ब्रह्मदेव मरायचा आणि पुन्हा तितकं आयुष्य त्या रावणाला. बरं, ऐश्वर्य कमी नाही. भगवान शंकराचा मानसपुत्र. तुम्ही जे तांडव वाजविता ना, तांडव, ते रावणानं लिहिलेलं आहे. इतका रावण बुद्धिमान हुशार होता.
आणि रावणाच्या आडून सगळ्या राक्षसांना आमचा मालक आहे ना 33 कोटी देवाला कामाला लावताय. आपल्याला काय, आपल्याला काय. 14 वेळेस इंद्राला धरून आणणारा, बांधून आणणारा मेघनाथ इंद्रजित, शेषशय्येवर विराजमान जो परमात्मा आहे, त्या शेषाची मुलगी होती, तिचं नाव सुलोचना. ती त्या इंद्रजिताची पत्नी. पण त्याला ज्यावेळेस कळालं वाल्या कोळ्यानं इतके माणसं मारले आणि नामानं तो मुक्त झाला, वाल्मिक ऋषी झाला, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. नारदानं सांगितलं एवढं पाप करायलास किती जन्म भोगावं लागल, किडा मुंगी होऊन. ते म्हणलं सगळ्यांना तुझ्यावर जबाबदारी आहे. मग घरी गेल्यावर कोणी पापाचा हिस्सा घेईन. वाईट वाटलं, आता मी काय करू, एवढं माझं पाप आहे. नारद ऋषीनं सांगितलं नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाशी झाली. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. त्रैलोक्याचा उद्धार, पाप्याचाही उद्धार. नामचिंतन करू लाग. मन सोपं नाव घे, राम राम 2 अक्षरे. म्हणले जन्मात कधी म्हणलो नाही मारा माराच म्हणलोय मी, मारा मारा म्हणलोय. नारद ऋषी हुशार. 4 वेळेस मारा मारा म्हणून बघा ना, समोर बसलात ना, म्हणून बघा मारा 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 मा. 4 वेळेस मारा मारा म्हणलं की त्याच्यात 2 वेळेस रामा येते. उलटा जप का होईना इथं बस आणि एकाग्र चित्तानं चिंतन कर. 12व्या वर्षी तपश्चर्या झाली. तपे विन दैवतन दिधल्या विन प्राप्त. महाराज बसलं, ते सगळं पाप जळून गेलं. हे माहीत असल्यामुळं रावणानं नारदाला विचारलं माझे राक्षस वाईट वागतात, मी काय करू माझं सगळं पाप जाळण्याकरता. 2 गोष्टी. देवाचं नाव घेऊन भक्तीनं तरी मुक्त होतोय मनुष्य, नाही तर देवाच्या हातानं मरण आल्यावर तरी मुक्त होतो. देवानं मला मारावं असं मी काय करू. आता हे महाराज लोकांनी गोष्टी सांगू नये बर का. नारद ऋषी मोठे हुशार. कळी लाविजे नारदे अदृष्ट छंदे वर्त तसे. रामाबरोबर वैर कर आणि वैर करण्याकरता तिची बायको पळवून ने. आता हे नारद ऋषीने चांगलं सांगितलं. पण ऐका, देव जोडे तरी करावा अधर्म. डॉक्टर तुमच्या पोटात दुखतंय, हातपाय बारीक होऊन मरायला टेकलात, फोटो काढला आणि सांगितलं तुमच्या पोटामध्ये कॅन्सरचे गड्डा आहे आणि तो काढून टाकल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. माणूस पैसे देते डॉक्टरला आणि पोट फाडायला लावते. पण ते जिवंत होऊन आलं, मरायला टेकलो होतो, कॅन्सरचा गड्डा, सगळे म्हणले मरतय मरतय. पण त्या डॉक्टरनं इथून इतकं पोट फाडलं, मधला गड्डा काढून टाकला, आता काही दुखत नाही बघा. घेतले 4-5 लाख रुपये डॉक्टरनं. ते ऐकलं माझ्यासारख्या बावळाटानं. आता कीर्तनाला उभा राहिलो म्हणून तुम्ही मला शान समजायला आमचे स्वामीजी हे सगळे महाराज महाराज. पण खरं सांग का, 1 नंबरचा बावळट आहे मी. एकुलता एक असून बापाबरोबर भांडण करून लग्नच केलं नाही ना, म्हणून दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा मला जाऊ वाटत नाही. पण माझ्या शब्दाला आमच्या सुनीलनं मान दिला म्हणून मी मीराताई आम्ही दोघं मात्र 15च मिनिट लग्नाला होतो. माझं तर कल्याणला ठाण्याजवळ भागवत चालू होतं. तेवढं संपून इथं आलो अक्षता टाकून. मला तुम्ही का जात नाहीत, मरणादारी तारणादारी, कुणी मेलं तर जावं सुख दुःखाला, कोणाचं लग्न असं. माझं झालं नसल्यामुळे दुसऱ्याचं देखवत नाही हो मला.
मला शुगर असल्यामुळं गोड खायचं नाही, दुसरे खाऊ लागल्यावर देखवल का मला? ते गुलाबजामुन खाऊ लागलं की मला खायला कराय द्यायचं का तुम्हाला? नाही का, शुगर आहे, झटका येऊन मरण. मग दुसरे खायले खाऊ द्यावं, आपल्या आपल्या समोरचा खाऊ. ते खाऊ लागलं की हे कसं करतंय, ज्याला खायचं नाही ते त्याला खाऊ वाटतंय. हो, माझ्या पदरचं नाही. भय वाटे पर न सुटे हा संसार. दुःख देतोय माहीत असून सुद्धा सुटत नाही ना, ते कर्म सोडित नाही. नारद ऋषी नारायण नारायण भजन करीत आले. आणि तुम्ही भागवत ऐकलंय, टीव्हीवर भागवत कृष्ण कथा, कृष्ण लीलामृत चालू आहे झी टॉकीजवर. नारद निघाले की अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भज मन नारायण. नारद ऋषी गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत चेहरा, रावण उदास कपाळाला हात लावून बसलाय. दुःख झालं की माणूस असा हात लावते. काय करू? सुखाकरता धडपड करतोय, दुःख नाहीसं करण्याकरता धडपड करतोय. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही, परमानंदाची प्राप्ती होत नाही. काय करू? अरे 33 कोटी देव तुझ्या ताब्यात आहेत, त्यांच्याकडून काम करून घेतो. भगवान शंकराचा मानसपुत्र आहे. वेदाचे अनंतावय वेद हा तुझे भाग केले. तुझा कपाळाला हात लावण्याचं काय कारण आहे? मंदोदरी, महान मुख्य मंदोदरी, भगवान शंकराच्या उदरापासून निर्माण झालेली मंदोदरी पट्टराणी. आणि एक अन दोन नाही, 80,000 बायका होत्या रावणाला. कृष्णाला 16,108, पण रावणाला 80,000. कीर्तन सुटलं आणि एक माणूस आलं ना माझ्याकडं, महाराज विचारू का? मी विचार, खरंच रावणाला 80,000 बायका होत? मी का? आपल्याला विश्वास वाटत नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुरण. रामायणामध्ये लिहिले, तुला का विश्वास वाटत नाही? महाराज एक बायको सुधरू देत नाही आणि 80,000 कसा सम. एक जण तर म्हणला ओळखीच कसा ठेवीत असेल. म्हणलं मला भास्करगिरी महाराज, प्रकाशानंद महाराज, आमचे गणेशानंद महाराज, रामभाऊ राऊत महाराज, ढोक महाराज, संजय महाराज पाचपोर, मारुतीबा कुरेकर, मोठे यांना विचारू नको. ते म्हणजे का? अरे आम्हाला एक एक मिळाली नाही. 80,000चा कुठं नंबर लागत? हाती 1.5 पान वरतीच ना. 80,000 बायका असून कपाळाला हात लावला. फक्त मला कर्मातून मुक्ती मिळवायची. देव माझ्या ताब्यात आहे, काम करतात, पण मला मुक्ती मिळवायची, मोक्ष मिळवायचा आहे. माझ्या पदरचं नाही. कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. राक्षसाला सुद्धा पाप करून सुद्धा मोक्ष दिला. नारदानं सांगितलं त्याच्याबरोबर वैत, अगा मी एक लानीचे खागे, मज एवो ये भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरी. हे 3च मार्ग आहेत बघा देवाला मिळविण्याची, मोक्ष मिळविण्याची. एक तर भक्तीचे मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवी. दुसरी गोष्ट ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. आणि तिसरा वैर, शॉर्टकट आहे वैर. आणि माईचा, बापाचा, शेताचा, जमिनीचा, सोन्या नाण्याचा वैर नाही. बायको बरोबर वैर जन्मभर टिकतो. रावणानं सीतेला नेलं, वैर जन्मभर टिकला. द्रौपदीच्या अंगावरच्या साडीला दीर होते पांडवाचे चुलत भाऊ कौरव, दुःशासनानं साडीला हात लावला.
वैर झालं. दुःशासनाला मारल्यावर त्याचे हात उखडून टाकल्यावर त्याच्या छातीला फोडलं. छातीतल्या रक्तानं 13 वर्षाला द्रौपदीची वेणी घातली. डाबर तेल आमकं तेल तमकं तेल नाही, दुःशासनाच्या रक्तानं. आणि ती बाई इतकी जिद्दी होती, माझ्या केसाला धरून ओढलं ना ह्या दुष्टानं. महान पतिव्रता. तोपर्यंत मी केस बांधणार नाही. याचे हात उखडून भीमानं त्याच्या रक्तानं माझी वेणी घातली पाहिजे. किती बाई जिद्दी होती. त्या जिद्दीमुळं थोडके नाही, 18 अक्षौहिणी सैन्य. आणि 1 अक्षौहिणीचा हिशोब करा बाबानो. मी भोळा माणूस आहे, 4थी नापास आहे. 21,780 रथ, 21,780 हत्ती, 30 घोडदळ, 5 पायदळ, 1 अक्षौहिणी. असं कौरवाकडं 11 अक्षौहिणी होतं आणि पांडवाकडं 7 अक्षौहिणी होतं. त्याच्यात शेवट युद्ध संपल्यावर किती राहिले? कौरवाकडचे 3 जण, कृतवर्मा, अश्वत्थामा आणि दुर्योधन. आणि इकडं 5 पांडव, 6वा कृष्ण आणि 7वा सात्विकी. इकडं पांडवाचे मेले. अभिमन्यू मेला, बबलवान मेला, घटोत्कच मेला. हे 5 खुटाड पहिले. आणि हे मग तसं बायकाबद्दल वैर केलं की ते शेवटपर्यंत टिकतं. मग तुम्हाला वाटतं का रावणाला कळत नसं दुसऱ्याची बायको 80,000 बायका असताना कशी घेऊन जाऊ? नारदानं सांगितल्यामुळं. म्हणले राम कधी येणार आहे सूर्यवंशामध्ये? इक्ष्वाकू वंशामध्ये 39व्या पिढीला राम येणार आहे. मग 39 पिढी वाट बघू का? न रहेगा बास न बजेगी बासरी. आता कोणता राजा आहे असं म्हणजेच. त्याच्यानंतर कोण आहे? अजराजा. अजच्या पोटी दशरथ. काही नाही. अजराजाला पत्र लिहिणं सांगितलं, युद्धाला तयार व्हा. ते म्हणला घेण्यात देण्यात उगच की हो. युद्ध करण्याकरता 3 गोष्टी लागतात. विनाकारण युद्ध होत नाही, विनाकारण वैर होत नाही. त्या 3 गोष्टी जर जमीनावर जुरू. एक तर धना करता, शेती करता, नाही तर बायका करता. 3च माणसं. आता अजराजा आहे ना, पत्र लिहा. ते म्हणला युद्ध कोणा करता? एवढं सैन्य तिकडचं इकडचं. म्हणले काही नाही, तुझा नातू मला मारणारे म्हणून मी तुलाच मारणारे. तुला मारलं दशरथ जन्मत नाही. दशरथच नाही जन्मला तर राम कुठून जन्मल? मग म्हणले आपण दोघच युद्ध करू लागल्यावर दोघांचंच भांडण आहे, हे सैन्य विनाकारण का मारायचं? मग मी जिंकू लागलो की तुझं सैन्य काय वार घेईल, तू जिंकू लागलास तर माझं सैन्य काय वार घेईल. यमाच्या दरबारात जाऊ. यम कुणाला म्हणतात? यमसंयमतामम. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. पाप पुण्याचा तराजू ज्याच्या हातात आहे त्याला यम म्हणतात. त्या यमाच्या दरबारात गेले ना आमचं भांडण. मी याला मारणार आहे, याचा नातू मला मारणार आहे. यम मोठा हुशार. याला मारायची गरज नाही, समोरचा दरवाजा उघडला की हे मरते म्हणले. असं कैलास पर्वत उचललेला शिवभवानी सहित. मला दरवाजा उघडत नाही का? गेला रावण महाराज, धाडकन लात मारली दरवाजावर. लात मारल्याबरोबर एवढी भयानक किंकाळी, जोरात किंकाळी आली. रावणाच्या हातातलं खड्ग तलवार खाली पडली. अरे बापरे, काय आवाज आहे म्हणजे. सर महाराज, आम्ही पुण्याला SP कॉलेजला शिकत असताना शेडगे विठ्ठल मंदिरामध्ये राहायचं. आणि
दिंडी नंबर 4 हे तुकोबरायच्या वंशजाची दिंडी मोरीची. ती पूजा करायची. तर ते पूजा करीत असताना सिंह त्या पर्वतीच्या पायथ्याशी सिंहगडाच्या जवळ तिथं प्रताप नावाचा सिंह होता पेशवे उद्यानामध्ये. सुनीलराव त्यांनी जर डरकाळी फोडली ना, डेक्कन जिमखान्यापर्यंत आवाज येत होता. सिंहाची डरकाळी. हा, सगळ्या जंगलाचा राजा आहे महाराज. त्याची डरकाळी ऐकली की पहाडा एवढा हत्ती सुद्धा थंड मरतो. मी म्हणतोय हत्ती सुद्धा. तस एवढी भयानक किंकाळी, हातपाय थरथर कापू लागले. एवढा आवाज. यम म्हणले, विचार कोण आहे? कोण आहेस बाबा? का जोरात ओरडलास? ते म्हणले, मी भस्मासूर आहे. मग दरवाजाला हात लावला तर ओरडला. अरे त्या दरवाजाला 2 सळया बसवल्यात अंकुचीदार लोखंडाच्या, आणि मला बांधलंय खांबाला, आणि त्या सळया माझ्या डोळ्यात आहेत. दरवाजाला धक्का लावला, त्या सळया माझ्या डोळ्यात रुतल्या, रक्तबंबाळ डोळे झाले. म्हणून मला दुःख झालं, म्हणून मी ओरडलो. तुला अशी शिक्षा कशामुळं? ज्या भगवंतानं, ज्या शंकरानं, ज्या शिवानं भस्मातल्या खड्यातून माझा जन्म घेतला. भस्मासूर भस्मातून निघालेला, आणि त्याला भस्म शंकराला आणून द्यायचं काम. मग कुठं हुडकीत बसू कोण मेलंय म्हणून? म्हणले, तू म्हातारा बघून, मरायला टेकलेला बघून त्याच्या डोक्यावर हात ठेवला की तो जळून राख होईल. ती राख माझ्याकडे घेऊन यायची, चिता भस्म. हे म्हणला, उठ, इकडं तिकडं जाण्यापेक्षा एक दिवशी त्याला बघितलं की माणसं पळायची. नाही कळालं कोरोनाच्या वेळेस कसं होतं अण्णा? 4 माणसं उभं राहिली, काय नाही खोकलं, सकाळी दुपारी मेलं की हो. मग 4 माणसं उभं राहून बोलू लागली, एकानं फक्त असं करा. महाराज, सप्ते बंद झाले, दिंड्या बंद झाल्या, माऊलीचे दर्शन बंद झाले, पांडुरंगाचे दर्शन, सप्ते कार्यक्रमच नाही. माणसाजवळ माणूसच थांबन असो. माया सुद्धा होतंय. खोटं नाही सांगत मी, मरणाला इतका भेटोय ना महाराज. पहिलं कधी मेलो नाही. 2 वर्ष गाठभेट सुद्धा घेतली नाही, फोन सुद्धा उचलायचा नाही. माझ्या घरात, माझ्या दारात 22 दिवसामध्ये 6 माणसं मेली. किती तगडे होते हो निर्गुण महाराज. कशी तब्येत होती निर्गुण महाराज. बीपी नाही, शुगर नाही, अल्सर नाही, अपेंडिक्स नाही. रात्री 2:30 वाजता आमच्या सुनीलच्या घरी फोन करायचा, मला भूक लागली. भूक लागल्यावर मला झोप येत नाही. 2:30 वाजता महाराज त्यांनी 2-2.5 महाराज भाकरी खायच्या. तब्येत अशी. गाडीतून उतरला की लोक त्याच्या पाया पडायचे महाराज म्हणून, आणि मला म्हणायचे, हे म्हातारे पिशवी घेऊन ये. आता बँडवाला किती सुंदर असलं तर नवरीनं कोणाजवळ नांदाव? नवऱ्याजवळ का बँडवाल्याजवळ? निर्गुण महाराजाला म्हणलं, तुम्ही लवकर खाली उतरत जाऊ नका, माझी पिशवी घेऊन उतरत जा. इतका माणूस. मला फोन केला, दादा माझे डोळे जळजळ करायलेत. हा केलं की मला घाम यायलाय दरदरून, अन्न खाऊ वाटणं, हातपायाला थरथरी सुटली. टायफॉइड होतंय का काय होतंय? मी म्हणलं दवाखान्यात जा, डॉक्टरला सांगा माझं नाव. गेली दवाखान्यात, त्यांनी सलाईन लावली. राहिलं नाही म्हणले. महाराज अच्युत महाराज बंडोबस्त परभणीचे खासदार आले, त्यांना गाडीत घेतलं आणि परभणीला अतिदक्षता विभागामध्ये ठेवलं, आणि हे ते आपल्या आपल्या घरी गेले. त्यांनी मला तिथून फोन केला, दादा मला दवाखान्यात आणून टाकलं, मला इथं करमन मिळत. काय मुस्काडच खोडील म्हणलं. खरं सांगा महाराज, दवाखान्यात करमत असते? दवाखान्यात का कीर्तन आहे का टीव्ही आहे का सिनेमा आहे का नाच गाणी का भजन आहे? तिथं करमत असते का? तिथं दुःखच.
कसलाही माणूस हसत हसत जाते आणि पाहुण्याला बघायचं काय तब्येत झाली, पण बाहेर निघाल्यावर म्हणते मरतय. पण समोर म्हणत का? तस महाराज मुलाला फोन केला, मला इथं कर म्हणून, दिप्या येऊन घेऊन जा. गाडी घेऊन गेलं, आणलं, लातूरला नेलं. महाराज राखच आणली. कोण मेलं, कधी मेलं, माती झाली का, राखच दिली. अग्नी लावायला सुद्धा कोणी नाही, हाडं सापडली नाहीत. महाराज आमच्या चुलतीच्या धाकट्या बहिणीचा नवरा, मी लक्ष्मणराव या ना जेवायला. म्हणजे दादा कसं तरी थरथरी सुटली. म्हणलं जेवण करा ना, आपण जाऊ अंबाजोगाईला, दवाखान्यात जाऊ. नाही मी जातो, तुमचं होऊ द्या जेवण. गेलं महाराज राखच घेऊन आलं. सकाळी गेले 5 वाजता राख आणली, मेलं म्हणले तिकडे. महाराज हे सगळं कळाल्यामुळं मी घराच्या बाहेर निघालो नाही. नको बाबा, तेवढं कशाला, मला ब्रेन हॅमरिंग झाली. आमचे सुनील भाऊ लातूर पर्यंत बघण्याकरता आले. शुद्धीवर होतो का मी? 5.5 महिने महाराज दवाखान्यात पडलेलो. डोक्याला मेंदूला पाणी खाडायचं, घाण काढायची म्हणून 2 छिद्र पाडले गिरमिटनं डोक्याला, आणि त्याच्यातून घाण पाणी काढली. माझे गुरुजी बघायला आले. डॉक्टर सुद्धा म्हणले बीपी आहे, शुगर आहे. महाराज ऐकत नाही, हे काढी मरते. पण माझ्या गुरुजीनं, ज्यांनी मला संस्थेचं अध्यक्षपद दिलं, ते कुरेकर बाबा शांती ब्रह्म, त्यांनी सांगितलं, केशव काळजी करू नको, जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळं माऊली तुला मरू देणार नाही. महाराज आज 20 वर्ष झाली. तिथून येऊन कीर्तन करील का नाही भरोसा नव्हता. भागवत करतो, कीर्तन करतो. महाराज एवढं मरायला टेकल्यावर सुद्धा पैसा करता असतील शित तर जमतील होत. महाराज महाग न मोरी कोणीच नाही ना, बायको नाही, लेकरं नाही. घरी गेलं तर पत्रे येतं, संडास नाही, बाथरूम नाही. 2 जणांच्या इथून मला जेवणाचा डबा येतो मी पळत असल्यावर. मग आता मला सांगा, एवढं काय करता महाराज? लोकाला कीर्तनाची किंमत कळावी म्हणून पैसे घेतो, कोणत्याही मंदिराला देतो, कोणत्याही संस्थेला देतो. गाथा मंदिर, गीता मंदिर, ज्ञानेश्वरी मंदिर, इगतपुरीचं मंदिर, जिथं जोग महाराजानं तपश्चर्या केली, जोग महाराज मठ, तिथं नामदेव महाराजांचं, नरसी नामदेव, त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर 24 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी 1 लाख रुपये 11,111 दिले. आता 18 तारखेला बन्सीबाच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आहे. शिवाजी महाराज होते, महाराज असा कार्यक्रम. पैसे तर घ्यायचे नाही, पण मी स्वतः 75,000. पुन्हा परळीला गेल्यावर सुनील महाराजाला फोन केला. मी म्हणलं मी 75,000 कुठंच दिले नाहीत. माझा ठरलेला आकडा 1,11,111. 1 रुपया कमी नाही, 1 रुपया जास्त नाही. यांना फोन केलं, मी पैसे घेऊन येतो, आपण जाऊन. मग पांडुरंग अभंगरावाच्या हातानं तिथं पैसे दिले. काय तुम्हाला कल्पना नसेल, उखळात काय ठेवतं का कुणी? काही ठेवलं तर उखळाला मुंग्या लागतील ना, मग कांडायचं, कुटायचं आणि काढून घ्यायचं. तसं तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज मला खरोखर इतका शिन्न होतो, सर्दीनं बेजार होतो. काल रात्री कीर्तनातच पाऊस आला, गडबड झाली आणि तिथं जाऊन दिवसभर झोपलो. इकडं निघताना उशीर झाला, येण्याकरता उशीर झाला. ज्यावेळेस सुनील भाऊचा फोन आला, आलो तिथपर्यंत, आणि एवढा समाज बघितल्यावर भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. अरे एवढा समाज इतक्या लांब खडेश्वरी मंदिरामध्ये माझ्या गणेशानंद महाराजांच्या कार्याला सहकार्य करताय ना. लक्षात ठेवा, कितवा सप्ताह मला माहीत नाही, कितवं कीर्तन आहे हे सुद्धा माहीत नाही. मला पत्रिका बघितली, 6:30 ते 8:30 कीर्तन, त्याच्यानंतर अन्नदान, फराळ, सगळं माहीत आहे. उशीर झाला, जेवण करून कीर्तन करायचं होतं औषध घेऊन.
पण एवढा समाज भजन करण्याकरता थांबला आणि मी जेवत बसू. कीर्तन संपल्यावर मग. आणि काळजी करू नका महाराज, आज एवढा समाज जमलाय ना, आणखी काही दिवसानंतर ही तपश्चर्या हे खडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये समोरचं पटांगण तुम्हाला रिकामं दिसणार नाही. बनत बनत बन जाय, नर करणी करीतो नर का नारायण होय. आणि आमच्या गणेशानंद महाराजाला खडेश्वरी देवी, भगवान शंकर, माझे ज्ञानोबाराय, माझे जोग महाराज, माझे भास्करगिरी महाराज, प्रकाशानंद महाराज, नवे नवे ज्यांनी गाथा मूर्ती म्हणून आपलं जीवन परमार्थाकरता अर्पण केलं, ते परमपूज्य आदरणीय रामभाऊ महाराज राऊत यांचे शुभ आशीर्वाद आहेत. आणि संतांचे आशीर्वाद वाया जात नाही. शब्द माझे नाही. आता उद्धरलो गुरुकृपे, गुरुनं कृपा केली उद्धार होतोय. देवाच्यानं उद्धार होत नाही, पण गुरुनं उद्धार होतो. म्हणून ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. तसं माझ्या जीवनामध्ये माझं दुःख नाहीसं करणारं पाप नाहीसं व्हावं म्हणून मी त्या अजराजाला मारण्याकरता आणलंय. यमानं सांगितलं दरवाजा उघड. मी दरवाजाला लाथ मारली, तुमची आरोळी आली. कोणत्या पापानं? आई जगदंबा भवानी, जगन्माता, उमा पार्वती, दाक्षायणी, त्या देवीच्या कडं वाईट नजरेनं. वाईट नजरेनं म्हणजे कसं? ऐका, ते डोक्यावर हात ठेवून जाळते, पसाभर राख होती हे कळाल्यावर सगळे पळाले. इथूनच कुठलं होतं ना आपलं, त्याला म्हणते उखळीकराचा डगला मूळ पदावर आला. फिरून फिरून तिथंच येतोय. त्याला बघितलं की कोणी पळायचे. आणि एके दिवशी नारदच सापडले. बरे म्हणले नामदार, याच्या डोक्यावर हात ठेवतो. नारद ऋषी मोठे हुशार. किती दिवस कोणाच्या डोक्यावर हात ठेवून माणसं मारशील आणि त्या भगवान शंकराला राख नेऊन देशील? तुझ्या लग्नाचा विचार केला का? नुसतं काम करून घेते तुझ्याकडून. म्हणला माझ्यासारख्याला कोण देईल? त्याला शोभती तरी का? हा, विरूपाक्ष, कपाळावर डोळा, गळ्यात सर्प, गजचर्म, का टेरिकॉटचे धोत्र नाही, भांगपट्टी नाही, जटा भार, आणि त्याच्यात चंद्र, मोर डोक्यावर गंगा, हा, कंठी शोभे वासुके हार, असली नाग गळ्यामध्ये, त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याची बायको हॅन कळी लावीचे. नारदानं कळ लावली, पण ती भस्मासूर बी महाराज चाडीला गोडी असते बर का. चांगलं सांगितल्यावर ऐकत नाहीत. आता मी जर अवघड वेदांत शास्त्र अध्यात्म विद्या सांगायला सुरुवात केली, समोरचे बसले, आज महाराजाचा मूडच नाही, हसविलच नाही. आता काय करा? हसवायला तमाशा असतो बर का. कीर्तन कळण्याकरता कळून आपल्यात बदल झाला पाहिजे. तुम्हाला जीवनामध्ये कधी दुःख ते कैसे नाही स्वप्न, तुम्हाला स्वप्नात सुद्धा दुःख नाही आलं पाहिजे. त्याला म्हणा कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. शंकराच्या मस्तकावर हात ठेवायला गेले. शंकरानं संकट पडल्यावर महाविष्णूला सांगितलं, हे बाबा सबसटके ना हमकटके, उगच की घेण्यान देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पिणं, माझ्याच मागं लागले. जेथीचे कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी का मी भस्मासुर अर्जुन म्हणे. मीच वरदान दिलं, माझ्याच मागं लागलं. भगवान शंकरानं विनंती केल्यावर शंकर परमात्मा लपले, आणि ते ठिकाण आहे परळीजवळ शेळगाव शालिग्राम. आणि तिथं हातामध्ये सुंदरपैकी कमळाचं फूल घेऊन मोहिनीचं रूप धरलं महाविष्णूनं. तसं देवानं देवीचे रूप सुद्धा धरलेले. खडेश्वरी माता कोण? देवच आहे.
पण स्त्रीच्या रूपानं महिषासूर नावाच्या राक्षसाला मारण्याकरता. तसं आई भवानी जगदंबा महिषासूर मर्दिनी हे याशी. आणि तिला बघितल्यावर दिलं शंकराला सोडून. म्हणला ही तर पार्वतीपेक्षा जास्त सुंदर आहे. आणि ती म्हणली कुठं पळायला. आता बोलल्यावर तर इतकं खुश झालं. म्हणला बोलली. आता आमच्या परळीला अटल बिहारी वाजपेयी आले होते. यशवंतराव चव्हाण येऊन गेले. इतका समाज जमला आणि एक जण माझ्यासारखं पागल म्हणला. एवढा अटलजी आला, शंकर महात्मे आले, सगळे आले. आल्याबरोबर कोणाला बोलले नाहीत, मला बोलले. कोणालाच बोलले नाहीत, मला बोलले. लोक म्हणले कमाल आहे, तुमचा त्यांचा परिचय का? परिचय नसा का, पण मला बोलले. लोक म्हणले काय म्हणले तुम्हाला? खाली उतर. हे काय चांगलं बोलणं झालं? उठ इथून, स्टेजून उठ, खाली उतर. मला बोलले. हे बोलणं महत्वाचं नाही. साच आणि मवाळ मितळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आली मुखा वाटे अमृत वचने. आणि ते बोलणं ऐकलं महाराज त्या मोहिनीचं. कुठं चालणार? आणि लग्न करायचं, शंकराच्या डोक्यावर हात ठेवून त्याची पार्वती. असं माझ्या बरोबर लग्न करतात? बाबा बाबा, इतकं चांगली मृगनयना रसिक मोहिनी, तिला बघितलं की मोहून टाकणारी. तुम्ही करून घेताल का? नाही, माझा एक पण आहे, माझ्यासारखं जो नाचून दाखवील त्याच्याबरोबर मी लग्न करीन. म्हणला आता माणसं खरं सांगा, नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनात नाचाव, दिंडीत नाचाव, माऊलीच्या सोहळ्यात नाचाव, आळंदीला पंढरपूरला नाचाव. माणसं कुठं नाचायलेत? वरातीमध्ये, अभंगावर नाचायलेत का? लगे त्या बँडवाल्याला म्हणते हे डीजे माझ्या पदरचं नाही, गाणंच आहे. डीजे आईची शपथ आहे, आवाज वाढला. आणि ते नाचते, ते अभंगावर नाचत नाहीत. भजा बिल्लांची नागिन निघाली असं नाचत आहे. राग मानू नका, फटकळ महाराज आहे, उखळ फटकळच असतंय. या माय माऊल्या भिंतीवर नागपंचमीला नागाचं चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. बरोबर आहे? खरंच नाग निघाल्यावर घरात म्हणताल का नवऱ्याला हळदी कुंकू आणा, नागोबा निघालाय मला त्याची पूजा? त्याला बघितले वळवळ केलं, मरते ग, हाना हाना. भिताडावरच्या चित्राची पूजन, खरा नाग म्हणला की हाना. हे माणसं सुद्धा गाणी म्हणताना असे नाचत येत न, नागिन डान्स म्हणून. आणि खराच नाग निघाला तर अरे या नाचणाऱ्याच्या चड्ड्या पिवळ्या होत्या. फळफळ फळफळ मुतल महाराज घाबरून. तुम्हाला सोपं वाटतं का? नाचायला सुरुवात केली, कमरेवर हात, करन्यास पदन्यास असं नाचत असताना, गिरकी घेत असताना असा हात ठेवला, असं केलं, पुन्हा असं केलं, इकडून तिकडं वनवटीवर हात ठेवला, असं केलं. आणि असं करत असताना त्या मोहिनीनं नाचत नाचत आपल्या मस्तकावर हात ठेवला. तेही भुललं आणि आपल्या मस्तकावर हात ठेवलं आणि पसाभर राखून बसलं. मोहिनीनं त्याला मोक्ष दिला महाराज. म्हणून महाविष्णूचं शालिग्राम म्हणतात शेळगावला. तसं मला याला मारलं की माझं, आणि मग काही नाही म्हणले, तू एक काम कर, तू भस्मासूर जसा मुक्त केला, भस्मासूर मुकला प्राणाशी, तसं सोपय म्हणले. रावणा, तू सीता चोरून आण, लंकेमध्ये राम येईल, कपिकुळ उद्धरील, राक्षसाला मुक्त करील. एवढं तू केलं की तुझ्या हातानं जसे बाकीचे माणसं मेले
ते पाप तुला दुःख देईल, पण तू रामाच्या हातानं मरण पावलं. काय शब्द आहे. श्री कृष्ण कोपोनी ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेश करी तो कैशा परी न पावे. महाराज, सगळ्या करताच रामन, सगळ्या करताच कृष्णन, सगळ्या करताच संत येतील का? ऐका, तुम्हाला संतांनी सवलत काढली. कृतयुगामध्ये जे साधन चाललं, त्रेतायुगामध्ये जे चाललं, द्वापार युगामध्ये ते चाललं, पण कलियुगात चाललं नाही. ऐका, कलीचे महिमान असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधनेही बुडविली. मग आम्ही काय करावं? कृते अध्याय ते विष्णू त्रेतायाम यजतो मखई, द्वापारे परिचर्या आणि कलवतात हरी कीर्तना. तुम्ही कलियुगामध्ये केवढंही डोंगरा एवढं पाप असलं तरी जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. नाम संकीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून पाणी घालत असताना ब्राह्मण काय पूजा सांगते? इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीशु. कोणत्याही जन्मातलं पाप तुम्हाला दुःख देऊ शकणार नाही, तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि हेच आमच्या भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भगवान शंकरानं जसा अवतार घेतला तसा विष्णूनं अवतार घेतला. तो एकनाथ महाराजांच्या रूपानं जनार्दन स्वामीच्या शिष्यामध्ये 3 शिष्य होते. एका जनार्दन, एकनाथ महाराज पैठणचे, जनी जनार्दन आणि रामा जनार्दन, हे 3 जनार्दन स्वामीचे शिष्य. त्यामध्ये वारकरी संप्रदायातले शांती ब्रह्म भानुदासाचे कुळी महाविष्णूचे अवतार. त्यांना विनंती करण्याकरता गेले, आमच्या पापातून मुक्त होण्याकरता काय करावं? त्यावेळेस आमच्या एकनाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या नाम पाठम पाविले तत्वता, 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 नाम पाठम नाम पाठम पाविले तत्वता. हालिकते साधन नाही, हालिकते साधन नाही, नाम पाठ सारे, 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 नाम पाठ योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंबधर्म. कलियुगामध्ये फक्त नामचिंतन साधन तुम्हाला फळ देईल. म्हणून नाम पाठे मोक्ष पाविजे तत्वता, अनिकते आता साधन नाही. महाराज ज्ञानोबाराया सांगतात, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जाशी जनी. हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय तसं सांगतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात? तैसे मोक्ष देईल ज्ञान, ज्ञाने विन मुक्ती नाही ऐसे वेद देती वाही, ज्ञाना देव तु कैवल्यम नच अन्यथा. एकदा ज्ञानानं मोक्ष मिळतो म्हणतात, एकदा नामानं मोक्ष मिळतो म्हणतात. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? ऐका,
दोन्ही खरे बर का महाराज. भांडण असल्यावर दोन्ही कसं खरं होईल? एका प्रश्नाचं एकच उत्तर होईल, दोन कसे उत्तर होतील? एक माळी असल्यामुळं थोडा दृष्टांत देतो. आमची माळ्याची जात उपटला तर कांदा नाही तर नुसती पात. आपल्या शेतामध्ये सुंदरपैकी मेथीची भाजी लागली. मेथ्या टाकल्या, अशी सुंदर भाजी, हिरवी गार कोळी लुसलुशीत. त्या बाईनं जुड्या बांधल्या मेथीच्या भाजीच्या. शिकलेली नव्हती. बाजारात बसली. गाडीतून जाणाऱ्या माणसाला मेथी आवडत होती. त्यानं ती लुसलुशीत हिरवी गार भाजी बघितली. गाडी उभी केली. अंगे सुटम पाये बुटम नेके नेकटॉय कॉलरम गेला त्या बाईजवळ. माळीन मावशी, मेथीची भाजी कशी दिली? तिने सांगितलं, साहेब 20 रुपयाला एक जुडी. 20 सुद्धा म्हणली नाही, 20 रुपयाला एक जुडी. त्यानं मस्त बघितलं. बायकोला बोलविलं, किती घ्यायची? चांगली लुसलुसीत दिसायली, फ्रीज मध्ये ठेवता येईल, 2-3 घ्या जुड्या. 3 जुड्या घेतल्या. लक्षपूर्वक ऐका बर का, चुकलं तर सांगत जा. 3 जुड्या घेतल्या. सुनील भाऊ किती झाले पैसे 3 जुड्याचे? 20 रुपयाला एक म्हणल्यावर 60 रुपये. तिनं 50ची एक नोट काढली बाईनं, साहेबाजवळ दिलीस. तुमच्याकडे 10 द्या. 60 दिले. त्या बाईनं हातात घेतले. साहेब 20 रुपयाला एक 3 इसा द्या. 3 इसा द्या. 3 इसा. ते म्हणले, बरोबर आहे, हे 3 इसाच आहे. मला घरी हिशोब द्यावा लागतोय, मी भोळी बाई, शाळेत गेली नाही, 3 इसा द्या. काय खरं, हे म्हणायले 3 इसाच आहेत आणि ती म्हणायली 3 इसा द्या. ते दोघांचं भांडण आमच्या गणेशानंद महाराजांना ऐकलं. ते म्हणले, बाईचंय खरं बाबाचंय खरंय. मग दोन्हीचं खरं असल्यावर भांडण मिटायला पाहिजे ना. हे उतरले. काय झालं साहेब? अहो द्यायलो ना. म्हणले, मी काही 1 रुपया कमी केला नाही. द्यायलो ना. 3 जुड्याचे 60 रुपये होते, 60 रुपये द्यायलो. 50 एक आणि 10ची एक. त्या बाईला म्हणले, घे ना बाई. नाही बाबा 3 इसा द्या. यांनी ती 50ची 10ची नोट खिशात ठेवली आणि आपल्या खिशातून 20-20 रुपयाच्या 3 नोटा काढल्या आणि त्या बाईच्या हातात दिल्या. त्या बाईनं बघितल्या, ही एका जोडीचे, हे एका जोडीचे, हे एका जोडीचे. आलं बघा महाराज बरोबर. कमी दिले का पैसे? बरं तुम्ही समजावून सांगा, जास्त दिले का पैसे? कोणाला नुकसान झालं का? कोणाला फायदा झाला का? हिशोब बरोबर झाला. तसं नाथ महाराजांना सांगितलं, मोक्ष देईल ज्ञान, हे ज्ञानोबा राहायचंय म्हणणं खरंय. आणि नामा परते तत्व नाही रे अन्यथा, हेही खरंय. मुखी नाम हाती मोक्षायची साक्ष बहुताची, हेही खरंय. मग त्याच्याकरता एक शब्द महाराज नाथ महाराजांनी उच्चारलाय, तत्वता. म्हणून शब्द पूर्ण ऐका. ओवी तैसे मोक्ष देईल ज्ञान, एथकीर नाही आन, परितेची थार्या ऐसे मन शुद्ध व्हावे. मन शुद्धी करता नामचिंतन, आणि मन शुद्ध झालं की त्याला पुन्हा मोक्ष. शुद्ध ज्याचा भाव झाला, देव दुरी नाही त्याला. पण ते म्हणला, हे खरं का ते खरं, पोते खरं का वेदाचं खरं? मग त्याच्या मनात चंचलता निर्माण झाली. ते म्हणला, बघा ना, आणखी मोक्ष मिळविण्याकरता दुसरं साधन आहे का? त्यावेळेस त्याच्या मनातला विक्षेप जाण्याकरता, चंचलता जाण्याकरता नाथ महाराजानं द्विरुक्तीनं पटवून देण्याकरता दुसऱ्या चरणामध्ये आग्रह, नाम पाठ सार, नाम पाठ सार, नाम पाठ सार, नाम पाठ सार, हरी नाम पाठ सारे,
नाम पाठसार नाम पाठसार नाम पाठसार बोला हरी नाम पाठसार नाम पाठसार नाम सुरेकर बाबा अरे बापरे मोडक मुसळे पण उतरंडीला भारी एवढा उंच आवाज अर्ध्याचाही चालला नाही बाकीचे तर गेलं महाराज बिंबीच्या देठापासून म्हणलं त्याला भजन म्हणतात हा योगा योगानं नामपाठ सार नामपाठ सार न करी विचार अनिक दुजा दुसरा विचारच करायची गरज नाही काही लोक म्हणतील कसं काय थोडा वेळ एका माणसाकडून चूक झाली राजापुढे उभं केलं राजानं सांगितलं चूक झाली असेल तर कबूल करा कमी शिक्षा पण चूक जर सिद्ध झाली तर जास्त शिक्षा त्या माणसानं सांगितलं चुकी झाली एक वेळा माझ्यापासून या चंटाळ चुकलं मी अनाथ अपराधी पती तागळान परिपाय वेगळं चुकलं माझं कबूल राजा म्हणला 200 रुपये दंड त्या काळातले 200 17 रुपयाला तोळा सोनं होतं त्या काळातले 200 आता किती झाले किती कोटी झाले 77,000 रुपये तोळा आहे महाराज ते म्हणला राज्य सरकार मी कबूल केलंय ना काही काही माणसं पैसे असतात पण चांगल्या कामाला देत नाही खरं सांग का तुम्ही चांगल्या कामाला पैसा दिला तो पैसा वाढत राहतो कधीच कमी पडत नाही महाराज एक काळ असा होता मी 2 रुपयावर कीर्तन करीत होतो 12 सायकलला जायचे नाईटला आणि 6 पैसे छटाक भजे होते 6 पैसे छट आळंदीला आपल्या संस्थेकडे जाताना आरामटी आहे ना तिथं आणि चोरून भजे खायचे हॉटेलमधलं खाऊ देत नव्हते ना हा पण मला सवय संस्थेत जेवूच वाटायचं नाही लसूण नाही कांदा नाही मसाला नाही ते गुट्ट महाराज आणि त्याला तिखट बी नाही झणझणीत नाहीच मग म्हणायचं तिथं थोडं मग दुसरीकडे जाऊन जेवायचं लोक म्हणायचे हे गुटगुटीत कसं दिसलंय हा 1 नाही 2 नाही 4 ठिकाणी जेवत होतो महाराज संस्थेत असताना 9 वर्ष भानदास महाराज दैफळे शेंडीवाले सद्गुरू भुवन मध्ये राहत होते तिथं आणि देवदास धर्मशाळेमध्ये नाना कोठेकरकडे नाना कोठेकर दांडेकर मामांच्या हाताखालचे शिष्य होते हा आणि पुन्हा संस्थेतही जेवायचं तब्येतही मस्त योगानं काही माणसाला असल्यावर द्यावं
कधीही लक्षात ठेवा, बोरमध्ये पाणी आहे, तुम्ही उपशीत राहताल तितकं येत राहतं, आणि तुम्ही तसंच ठेवलं तर बाहेर येत नाही आपोआप. तसं तुम्ही खर्चित राहा, बरोबर देव देतो. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. महाराजांच्या इथल्या कार्याकरता, सुधारणा करण्याकरता फुल ना फुलाची पाकळी तुम्ही देत राहिलात ना, तुमच्या घरी कधीच कमी पडणार नाही. महाराज 2 रुपयावर कीर्तन करणारा आज 25 लाखाची गाडी घेऊन फिरतोय, 25 लाखाची गाडी आणखी घरी आहे. एक माणूस आहे, 2 गाड्या आहेत. देतेत लोक, उखळात टाकीत राहतेत, काढून घेत राहतेत. हा, दिया उसका भला, नाही दिया उसका भला. आमचे भास्करगिरी महाराज कार्यक्रम इतके वर्ष झाले, कायमचा कार्यक्रम. केशव महाराज मरेपर्यंत दत्त जन्माच्या आदल्या दिवशीचा कार्यक्रम केशव उखळीकराचा, सांगायची गरज नाही. आणि मला म्हणते डिझेलचे पैसे तरी घ्या. मला हाय ना जग, हाय ना जग. आज पहिल्या वेळेस आलोय ना, पुढच्या वेळेस तुम्ही जर काय मला बोलविलं तर माझ्याकडून जे घडल फुल ना फुलाची पाकळी या ठिकाणच्या सुधारण्याकरता, विकासाकरता निश्चितच देईन. पण पहिलीच वेळ आहे ना, इथे यायची उखळाची पहिलीच वेळ आहे. मग नांदायला आल्याबरोबर कुणी काय हाणते का? मग अगोदर सत्यनारायण लाड आणि पुन्हा मग गुतवायचं कुतवायचं. मग हा, तसं महाराज पैसे असून सुद्धा त्याला पैसा कसा मोडून जीवाला येतो. काय काय माणसं इतके चिक्कू असावं, उधळ्या नसावं, पण किती चिक्कू. एक असलं पोरग शेजारच्या घरी गेलं, अण्णा अण्णा मला हापूसचा आंबा द्या ना. आता ते आंबे किती महाग आहेत. ते बी अण्णा इतकं हुशार होतं, बंड्या थांब तुला हापूसचा आंबा देतो बरं का. घरात गेलं, एवढा मोठा पेपर घेतला, ड्रॉइंग पेपर, त्याच्यावर आंब्याचं चित्र काढलं, त्याला पिवळा रंग दिला आणि वर लिहिलं हापूसचा आंबा. आणि ते चित्र दिल्याबरोबर आता गप बसल का ते पोरग इतकं हुशार. मला अण्णानं आंबा दिला, मला हापूसचा आंबा दिला, पिवळा पिवळा आंबा दिला, मोठा आंबा दिला. बायकोने विचारलं काय दिलं पोराला? हापूसचा आंबा. घरी खायला कोय देत नाहीत, टरपलं देत नाहीत, आणि त्याला हापूस. अगं वेडे, कागदावर काढला आंबा, खरा आंबा दिला नाही. आणि तरी हसायलंय ना ते. बायको हुशार होती, ती म्हणली खरा जरी नाही दिला तर तेवढा कागद घेऊन गेलं ना. कागद का होईना नेला ना. हा, अहो नगदी वाचायचं असल्यावर पेपरची किंमत किती आहे, आणि वाचून झाल्यावर त्या रद्दीची किंमत किती आहे. पण ते पेपर नेला ना. हा, कागद नेला. ते मला खरंच पोरानं फसविलं. पण काळजी करू नको म्हणला बायकोला, मी बी आवळा देऊन भोपळा पाडणार आहे. गेला पोराकडं. बंड्या, ते म्हणा काय आणला? मी तुला हापूसचा पिवळा आंबा दिला ना. हो, मग आता तू मला टरबूज दे. याला काय वाटलं, हापूसच्या आंब्याला केवढा कागद लागते आणि टरबुजाला केवढा कागद लागते. ते पोरग इतकं हुशार होतं, त्यानं कागद नाही आणला. देऊ अण्णा तुम्हाला टरबूज? मोठं देऊ? हो, घ्या. त्यानं कागद का होईना दिला, ह्यानं कागदही दिला नाही, नुसतं असं केलं. असं केलेलं बघितलं त्या बंड्याच्या बापानं. बंड्या, अण्णाला काय द्यायलास? म्हणला टरबूज. त्याला का? त्यानं मला आंबा दिला. बघू दे, आंबा एवढा आणि टरबूज एवढं, बारक दे. ते म्हणलं बरं. पहिलं घेतलं काढून. आता असं करण्यामध्ये काय नुकसान आहे का? आता बसलात ना तुम्ही,
अन्नदान आहे ना, मग बसल्या बसल्या टाळी वाजवली तर महाराज टाळी वाजव, तुम्ही पैसे घेऊन गाड्या उडवीत जाताल आणि आम्ही उगच. महाराज ऐका, महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल आणि आम्ही. डोंगरा एवढं जरी पाप असलं तर तुम्ही विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल विठ्ठल जप कर, जळतील पापी जन्मांतरीचे. महाराज तुमचं सगळं पाप विठ्ठल म्हणून टाळी वाजविली की जळतंय. आता कळालं का? तसं त्या राजाला सांगितलं, राजे साहेब मी चूक कबूल केली, तुम्ही 200 रुपये दुसरं काही सांगा. राजा आहे, चल म्हणला 50 चापकाचे फटकारे खाय. 50 चापकाचे फटकारे. ते म्हणला चापू जनावराला मारलं तर जनावर थरथर करतंय आणि 50 चापक माझे तर रक्तबंबाळ होईल ना. दुसरं काही सांगा. तितक्यात माळीन का जाऊ नये. पातीचे कांदे, कवळे कवळे कांदे, पातीचे कांदे, ताजे कांदे. राजा लहरी होता, चल म्हणला 50 कांदेच खाय. यानं विचार केला, चापकाचे फटकारे खाण्यापेक्षा 200 रुपये देण्यापेक्षा कांदे खातो म्हणला. पण वकलं तर काही नाही, तुला फक्त त्रास झाला पाहिजे. ए माळीन बाई ते कविता घे बाबा. त्यानं महाराज करंगळीसारखे, मधल्या बोटासारखे, अंगठ्यासारखे कांदे निवडले. बरोबर 50चा आकडा धरला. मुळ्या काढल्या, पात काढली, वरचं टर्पल काढलं. पण महाराज 50चा आकडा, एवढे कांदे. आपणही महाराज जेवणाबरोबर कांदे खातो, पण नुसते खायचे. त्याच्या दुर्दैवानं ती नाशिक कळली होती. नाशिक कळले कांदे इतके जहाल. बाबा कांदा असा तोंडात टाकला, कर कर खात असताना डोळ्याला पाणी, नाकाला पाणी. गिळला, पहिला, दुसरा, तिसरा. 4 कांदे खाल्ले आणि 5वा कांदा अर्धवट खाल्ल्याबरोबर त्याला मळमळी सुटली. डोळ्याला पाणी, नाकाला पाणी, उलटलं महाराज. चपातीचे तुकडे, मेथीची भाजी, कांद्याची चटणी, वाटाणे खाल्लेले, शेंगदाणे खाल्लेले, सगळं पडलं बारा त्या वकारी बरोबर. त्यानं लगेच डोळे पुसले, तोंड पुसलं, पुन्हा कांदे खायला सुरुवात केली. पुन्हा 4 कांदे खाली की पुन्हा उलटलं. कांद्याचे तुकडे आणि लाळ. पुन्हा 3 कांदे खाल्ले, पुन्हा उलटलं. पुन्हा 2 कांदे खाल्ले आणि पुन्हा तर कांदा असा समोर दिसला. वमनते मनी बैसलेशे, बघितल्याबरोबर म्हणला राज्य सरकार सगळे कांदे खाईपर्यंत आतडे बाहेर पडतील, जीभ बाहेर पडेल, मी मरून जाईल. चाबूक मारायला सांगा, पण सुनीलला नको, गणेशानंद महाराजाला नको, आमच्या अंकुश महाराजाला नको. कारण यांचे हात मेलेल्या कातड्यातून आवाज काढतात महाराज. म्हणून मृदंगवाल्याच्या बायकाची कमाल. सहज जरी चापट मारली. एक असाच माझ्या बरोबर वाजवणारा भूमकर, त्यानं आम्हाला बोलविलं पोहे कर. तिनं पोहे कर म्हणलं, सांगितलं. मी म्हणलं वहिनी पोहे मला आवडत नाहीत, उपमा करा. मी पोहे सांगितले आणि तू उपमा केलास. महाराजांना सांगितलं, महाराज मला काय का नवरा मी आहे, आणि सहजच मारलं. काय ऐकूच येईन. केवढ्याला पडली चापट. तसं महाराज यांची ताकद मेलेल्या कातड्यातून आवाज काढते. वाळकुंज माणूस, तुम्हाला वाटतं का वाळकुंज माणसात ताकद नसते? चाबूक घेतला, कडेल कडेल. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा चाबूक बसल्याबरोबर रक्त, वळ आणि 10-12 चापकं खाल्ल्याबरोबर म्हणला, मरतो रे बाबा, राजा 200 रुपये देतो. नाही कळालं? वकून घेतलं, ठोकून घेतलं आणि पुन्हा किती दिले? मग हेच अगोदर दिले असते तर
तुम्ही नुसतं त्याचं चिंतन करा. नलगती साया झाले वनंतरण सुखे येतो घरा, ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद ताळवावा. मग असं आवडीनं तुम्ही आलं की दुसरं काही करायची गरज नाही. म्हणून नामपाठ सार, नामपाठ सार, न करी विचार अनेक दुजा. पण महाराज तुम्ही आम्हाला सांगायलात, त्या पोथी पुराणातलं सांगायलात, गुरुनं सांगितल्यामुळं सांगायलात का तुम्हाला याचा अनुभव आहे. तो अनुभव जनार्दनाचा एका नामपाठ गाये आदरे नाचत आहे. अंगे अनुभव आला मग संतरज चरणाचा, अनुभवे आले अंगाते या जगादी तसे. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. महाराज एवढ्या मरणातून, ऑपरेशन मधून, रोगामधून फक्त नामस्मरणानं मला वाचवलं आणि तो अनुभव तुमच्या पुढे सांगतो. एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजून विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज स्वतः ज्ञानोबाराया योग्याची माऊली असून महाविष्णूचा अवतार यत्र योगेश्वर कृष्ण, आणि ती योग्याची असून सुद्धा समाधी घेताना योगाभ्यासानं नाही, ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन, नामस्मरण करीत बसले, म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे. म्हणून ते नामचिंतन, ज्या नामचिंतनानं त्या नामामध्ये ताकद येते. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हात आहेत का? हातावरच्या रेषा बदलायच्या असेल तर हात वर करा. आहेत का? आणि ज्या तुकोबारायाचं नाव घेतल्यावर कळीकाळ जवळ येऊ शकत नाही, त्या तुकोबारायाचं नाव अट्टहासानं घ्यायचं, टाळी वाजवून घ्यायची, हाताला मुंग्या येण्यासारख्या जोरात टाळी वाजवा, लिंबीच्या देठापासून तुकोबारायाचं चिंतन करा 3 सेकंद. जास्त जर भजन केलं, तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर मरायचंय का? जायचंय का? मग आपल्याला मागं राहून पुढील कार्यक्रम, पुढील ऐश्वर्य या खडेश्वरी देवस्थानचं भव्य दिव्य स्वरूप बघायचंय. आणि त्याच्याकरता तुम्ही हातानं टाळी वाजवली की या हातावरच्या दुःखाच्या रेषा नाहीशा होतात आणि धनाच्या रेषा मिळतात. आणि धन आलं की 5 बोटानं दिलेलं दान तुमच्या चांगल्या कामाकरता, सत्य कर्माला होईल. म्हणून वर हात, वर हात. महाराज 78 वर्षाचा आहे मी. शुगर आहे, बीपी आहे, अल्सर आहे, अपेंडिस आहे. गाडीतून खाली उतरल्याबरोबर बाबा तुम्ही हात धरला ना, सुधरत नाही आता. तरी पण तुम्हाला त्रास दिला, वर हात. बोलू लागले की असं करते. हा, मृदंगवाल्याचा मृदंग, टाळ करायचे टाळ, आपल्या टाळ्या. आणि महाराज 53 वर्ष झालं मी कीर्तन करतो. 53 वर्ष झाले मी कीर्तन करतो. असे तरुण चोपदार मला कुठंच मिळाले नाहीत, कुठे म्हातारे. आणि तरुण चोपदार सगळे शिस्तीत बसवले. म्हणून एकदा हा, तुकाराम 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 वा वा वा. पुरुष मंडळी बरोबरच महिला मंडळीने इतकं जोरदार भजन केलं की असं वाटतंय तुमच्यावर जीव वाळून टाकावं. तो का म्हणे काया करीन कुरुंडी. एक वाक्य बोलतो सेवेला पूर्णविराम देतो. माझ्याकडून उशीर झाला, तुम्हाला उशीर झाला त्याबद्दल क्षमा करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं.
ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं। विठल जय 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 विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल गोदे जय जय गोदे विठाल गोदे उत्तर